नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्षे स्वागत. बेळगावच्या महेश फाउंडेशनमार्फत नाडगे हायस्कूलमध्ये शालेय साहित्य वाटप. बेळगाव येथील महेश फाउंडेशनमार्फत कारवार येथील DS नाडगे हायस्कूलच्या इयत्ता 8वी मधील 120 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चालना दिली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सुनीता कोगले यांनी केले, तर त्यानंतर 8वीमधील विद्यार्थिनींना शालेय बॅग, वही, कंपास, पेन असे साहित्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी महेश फाउंडेशन बेळगावचे अक्षय शिगेहळी यांनी आज आमच्या फाउंडेशनच्या वतीने जे शालेय साहित्य देत आहोत ते विद्यार्थ्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी हा एकच उद्देश असल्याचे सांगून या फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. यावेळी अनिल भोसले म्हणाले की विद्यार्थ्यांनी जीवनात चालत असताना आपली दिशा योग्य निवडावी, चांगली संगत, चांगले आचारविचार आत्मसात करून चांगला अभ्यास करून आपले भावी आयुष्य उज्ज्वल करावे आणि हे तत्त्व महेश फाउंडेशनने ठेवूनच आज तुम्हाला शालेय साहित्य देत असल्याचे सांगितले. यावेळी महावीर पाटील, प्राध्यापक BB पाटील, उपप्राचार्य HK खोत आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बाळासाहेब नाडगे, दामोदर भोसले, ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष ठकाणे, साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे, सुरेश ढाले, अवयजी शेख, कृष्णा काशिनवार, सुनीता वराळे, शिवाजी माने, आदेश पवार यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना रायदेव यांनी केले. मित्र हो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर कराविषयी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगावहून रंगराव बन्ने, बारवाड. आमच्या संस्थेचे चेअरमन डॉक्टर अभिनंदन, आपल्या संस्थेचे संचालक महावीरांना पाटील सर इथे आलेले आहेत, त्यांचंही सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत. आमच्या संस्थेचे व्हाईस प्रिन्सिपल विकी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि आज स्कूल किटचं वितरणासाठी आमच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. महेश फाउंडेशनचं जे कार्य चालत असतं, सामाजिक, कुठं महापूर आला, कुठं अनाथ आहे, कोण गोरगरीब आहे, यांच्यासाठी जे मदतीचं त्याचं कार्य जे चालू आहे ते कार्य आज बेळगावपासून ते आमच्या इथं कारंजा गावामध्ये, आमच्या कारंजा एज्युकेशन सोसायटीमध्ये आमच्या संस्थेचे डॉक्टर अभिनंदन मोराबटे सर उपस्थित राहणार होते. पण एक एमर्जन्सी आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये येथील अजूनही दोघे या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे संचालक, आमचे मार्गदर्शक श्री महावीर सगळे मिळून तुम्ही अनिल सर एक मोठं प्लॅन मारला पाहिजे. खरं म्हणजे 2008 मध्ये स्टार्ट झाले होते. आम्ही स्पेशल मुलांसाठी काम करतो. स्पेशल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे काय म्हणून आम्ही स्पेशल किट्स म्हणतो. कुणाला माहिती आहे जे वेगवेगळे व्हायरस इन्फेक्टेड असतील मुलांना मी स्पेशली त्या मुलांसाठी काम करतो. आणि परत आम्ही गव्हर्मेंट स्कूलला पण जरा आमच्याकडून काय जे सपोर्ट आहे, आमचे सर पण जे गव्हर्मेंट स्कूलमध्ये शिकून वर आले, त्यांना त्यांचे डोक्यामध्ये एक थॉट आहे की मी तर शाळेमध्ये गव्हर्मेंट स्कूलमध्ये शिकून आले, पण गव्हर्मेंट स्कूलला मी माझ्याकडून काय द्यायला पाहिजे. सर त्या विचार स्टार्ट केल्यानंतर वर्षाला आम्ही 11,000 बॅग स्कूल बॅग फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्युशन करतो सगळ्या स्कूल गव्हर्मेंट स्कूलला. आणि सर त्यांच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना बॅग मिळाला, एक ऑपॉर्च्युनिटी मिळाला आहे. तुम्ही सगळे त्यांना थँक्स म्हणावं. म्हणजे काय म्हणतात माहिती आहे का, म्हणजे मॅडमला सांगितलं की घेणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता त्याचे हातच होता येतं. तेव्हा हात कसे घेतो, हात घ्यायचे म्हणजे नाही असं, त्या हाताची वृत्ती घ्यायची. तर ती जी वृत्ती आहे ती महेश फाउंडेशनच्या महेश जाधव सर वयाच्या 23व्या वर्षापासून सुरू करत आहे. महेश फाउंडेशन अगदी हॉस्पिटलमध्ये का जास्त फळं डेथ बेडवर जेवण ते मरण यातना भोगत असताना अशा ठिकाणी असलेले एक जोडपं जे आज मरतंय का उद्या मरतंय अशा परिस्थितीत असलेलं, तर त्यांना बघितलं, त्यांच्याकडे गेले होते, ह्यांना काय झालं तर त्यांना याचे 23 वर्षाचे महेश जाधव होते. तेव्हा महेश जाधव म्हणजे या संस्थेचे अध्यक्ष. तर त्यांनी विचारलं यांना काय झालं, तर याच्यावेळी झालं. याच्यामध्ये त्यांना काही माहिती नव्हतं. याच्यावेळेला डॉक्टर माहिती नव्हता, एड्स म्हणजे काय माहिती नव्हतं, याच्यामध्ये एड्समध्ये डिफरन्स काय आहे ते काही माहिती नव्हतं. आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं बाळ होतं 4 वर्षाचं. तर काय झालं याच्यामध्ये काय असतं काय नाही, आपल्याला सांगितलं जे काय गॅरंटी नाही. मग ह्या बाळाचं कसं काय
आम्हाला तेच माहिती असते ते नातेवाईक सांगितलं. मग त्यांच्याकडे कार्ड होतं, त्यांनी त्यांचं स्वतःचं कार्ड दिलं की हे माझं कार्ड आहे आणि काय लागलं मदत तर आम्हाला फोन करा असं सांगितलं. तसं सांगितल्यानंतर तेवढा झाला तो कार्यक्रम फळवाटपाचा. ते घरी गेले, हे पण विसरून गेले, माहीत नाही आहे. 15 दिवसांनी महिनाभरानं ते जे जोडपं होतं जे हॉस्पिटलमध्ये ते दोघेही वाढले आणि ते 4 वर्ष बाळ होतं ना, ज्याला HIV होता, तर ते बाळ त्या आथणीचे होते. ते आथणीवरून ते बेळगाववरून ते कार्ड दिलेला पत्ता शोधत बाई सरांच्या घरी आले. सर तुम्ही सांगितलं होतं की मला काय लागलं मदत तर करा म्हणून, आणि हे बाळ घेऊन आलं, त्याचे आईवडील HIV वाढले आणि ते ह्या बाळाला सुद्धा तो आजार आहे आणि आमच्यावर आम्ही ठेवून घेणार नाही. तुम्ही काही करा, याची व्यवस्था करा. ह्या 23 वर्षाच्या माणसाला काहीच माहिती नाही. 23 वर्ष म्हणजे किती माहिती आहे? तुमचं वय किती असतं? 16, 15 आहे की नाही? म्हणजे अजून 4-5 वर्षांनी आणि 5-7 वर्षांनी तुम्ही 23 वर्षाचं व्हाल. तेव्हा एक म्हणजे त्याच्या घरातले काका काकी वगैरे बघून आले होते ना, त्या 4 वर्षाच्या बाळाला घेऊन आले. त्याला HIV आहे, आजार होता खूप, आणि त्या बाळाला घेऊन आले. ते बाळ घ्या, आम्ही सांभाळू शकत नाही असं म्हटल्यानंतर त्यांना पण घाम फुटला. माहीत नाही काय सांगितलं होतं, करतो मदत म्हणून, काय करायचं माहीत नाही. ठीक आहे का, मी त्याला बघूया काय करता येते का म्हणून. तरी बेळगावमध्ये जेवढे हॉस्टेल्स होते त्या हॉस्टेलमध्ये सगळ्यांना फोन करून पाहिजे ते बाळ आहे, बाळा घेऊन घेतात काय, बाळा घेऊन घेतात काय, नॉर्मल असेल तर घेऊन या असं म्हणतात. आणि ते HIV पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर प्रत्येकाने नका, नाही आम्ही घेऊ शकत नाही, दुसऱ्या मुलांच्यावर आम्हाला तेवढंच येत नाही असं सगळं